पाहू शकतात कसं विचारांच्या पाय बांधून ठेवले. इथे तुम्ही पाहू शकतात पांढरे कांदे आहेत, जमिनीवर असे ठेवतात. मसाले पण आहेत. हे बघा, हे हळद असेल, आपले इंडियाचे सगळे स्पाइसेस, लवंग. नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आपला आहे बुरुंडीमध्ये दुसरा दिवस. आपल्यासोबत आहे तिर्जा आहे, जी ड्राईव्ह करते सॉरी. आणि आपल्यासोबत आहे आपला ऍक्टर इकडचा सतीश. काय बोलतो? चलो आज थोड़ा इडली डोसा खायची इच्छा झाली है. हमारी तिर्जा दीदी इतनी अमीर है, देखो कि गाड़ी है उसके पास बुरुंडी में. ऑर्गेनाइजेशन का गाड़ी है. तो ऐसा लोग बोलते बुरुंडी पुअर है, बट देखो कुछ पुअर नहीं है, वहाँ गाडी खरीद आहे. चला मग मित्रांनो, आता आपण एक काम करू, आता आपण जाऊ ब्रेकफास्ट करू. कसं काय तुम्हाला सगळं सांगेन मी. इकडे किती आजचा व्लॉग आपण बेसिकली दाखवणार आहे की हाऊ एक्सपेन्सिव्ह, म्हणजे इथे किती कसं काय काय खाणं पिणं खानपान कसं आहे ते सगळं तुम्हाला आज आपण दाखवणार आहे या व्लॉगमध्ये. तर मित्रांनो, शॉपच्या बाहेर बघू शकता गणपतीची मूर्ती आहे, आय मीन फ्रेम आहे. तर आपण हे टेस्ट करू. सांबार कसा आहे? चांगला आहे, चांगला ॲक्च्युअलमध्ये चांगला आहे भाई. ऑलमोस्ट 12 ते 13 दिवसानंतर हे जेवण असं टेस्ट करायला भेटते. आणि चटणी तुम्ही पाहू शकता, खोबऱ्याची नाही वाटत आहे ना रे? नारळ वगैरे सगळं मिक्स करतात ते लोक. मस्त राहते. ही खोबऱ्याची नाही मित्रांनो, थोडं पीनट्स ह्याची आहे. आपली जी असते खोबऱ्याची नाही, ह्याची आहे, चण्याची आहे, पीनट्सची बनवली. तर मित्रांनो, आपण एक इडली 3 मसाला डोसाचं बिल आलं आहे 46,000 बुरुंडी रुपीज, म्हणजे $6 ना. $6 आले. आणि म्हणजे आपले इंडियाचे होतात ऑलमोस्ट 600 रुपये. 600 रुपयामध्ये आपण 3 मसाला डोसा आणि इडली. तो तुला काय वाटतं, एक्सपेन्सिव्ह असेल ना? म्हणजे इंडियाच्या ह्याच्याने कम्पेअर केला तर थोडा एक्सपेन्सिव्ह बहुत एक्सपेन्सिव्ह. तो म्हणजे विचार करा, फूड थोड़ा एक्सपेंसिव, म्हणजे 600 रुपये तुम्हाला 3 मसाला डोसा. हम लोग के इधर आई थिंक सो 300-400 तक हो जाएगा बिल. बट हम लोग ने कैसे रेस्टोरेंट में खाया है, तो फिर उस हिसाब से ठीक है, बराबर है. हाँ चलो तो फिर 15-15 हजार निकालो. चलो ये लो, ये मेरा 15, ये मेरा 15, 16. ये थोड़ा कम खाया ना. 16 है. अरे बघा, हे असे आहे 46,000. मित्रांनो, आता नाश्ता वगैरे करून मस्त आपण आलो आहे. आणि आता पण इथे आलो आहे एका मार्केटमध्ये, जसं आपलं क्रॉफर्ड मार्केट वगैरे आहेत मोठं मार्केट, तसं ते आज तुम्हाला मी मार्केट दाखवणार आहे. ठीक आहे, तर इथे आपण खास करून यासाठी आलो आहे की तुम्हाला जसं मी सांगितलं इथं कसं एक्सपेन्सिव्ह आहे, कसं आहे, काय आहे, अँड ऑल एव्हरीथिंग ते तुम्हाला आपण सांगणार. सतीशला काहीतरी भाजीपाला वगैरे घ्यायचे आहे. लोक काय फक्त दाखवतात की बाई ही गरीब कंट्री आहे, आणि गरीब कंट्रीमध्ये तुम्हाला तेच स्लम. आपण इथे असं नाही आहे बघा, इथे प्रॉपर सिस्टमॅटिकली जर गरीब वगैरे असती, हे बघा इथे कचऱ्याचा डब्बा पण आहे. आणि तुम्ही म्हणजे विचार करा की क्लीनलीनेस आहे प्रॉपर इथे. असं नाही की बाई की मार्केट बघा सफिस्टिकेटेड आहे. जर हे बघा, स्पेशल फूड आहे इंडियामध्ये सगळ्यात. आज 400 रुपयाला एक भेटतं. हे कितीला इथे? साईज देखो उसका. 3000 आहे इथे बुरुंडी मध्ये एक. म्हणजे 80 रुपये जर ऑफिशियलने गेलं, आणि 30-40 रुपये आपला म्हणजे एक. आणि तो मोठा पण आहे बघ, केवढा मोठा आहे, असा पण नाही छोटा आहे. ये हमारे इंडिया में अमीरों का फल बोलते हैं. इधर देखो कैसा. तर सतीश भाई काय घेतोय? टमाटा घेतोय काय? टमाटे घेतोय रे. हे असे पांढरे काय, यांनी काय पेस्टिसाइड वगैरे लावले? लावलंय त्याच्यावर, माहित नाही कशामुळे लावलंय, काय केलं. मग नको घेऊ असं. अरे पण ते कितीला आहे टमाटे इथे? टमाटे 5000ला आहे. 5000 म्हणजे 70 रुपये किलो. 60-70 रुपये किलो, म्हणजे थोडा महाग आहे. आपल्या इथे टमाटा बघायला गेलं तर 30-20 रुपयाला भेटून जातो, म्हणजे 80 रुपयाला इथे किलो टमाटा. बघा वाटे पांढरा काहीतरी लावलं यांनी. बघा काटा बघा किती वजन आहे. 2 किलो घेतलेस? नाही 2 किलो नाही, 1 किलो. अच्छा 1 किलो म्हणजे 80 रुपये. आणि हे अद्रक आहे. व्हॉट इज दिस? नाही नाव काय त्याचं? व्हॉट इज द नेम? टेंगावेज. हां, अद्रक दाखवते आपल्याला. अरे वा, बघितलं, लोकल लँग्वेज शिकायचे फायदे. इथे तुम्ही पाहू शकतात पांढरे कांदे आहेत, जमिनीवर असे ठेवतात आपले नॉर्मल कांदे. आणि इथे तुम्ही पाहू शकतात मसाले पण आहेत. हे बघा, हे हळद असेल, आपले इंडियाचे सगळे स्पाइसेस, लवंग तुम्ही पाहू शकता, लसूण आहे सोललेली, इलायची, लवंग, तुमचं सगळं आपलं मला वाटतं मसाले आहेत. तर असं आहे.
इकडे तेल पहा कसं आहे, राईस बघा. नॉन रिफाईंड पाम ऑइल आहे. अच्छा, नॉन रिफाईंड पाम ऑइल आहे. हा, नॉन रिफाईंड म्हणजे खूप घायला काय ते, पण ते टेस्टी लागतं ॲक्च्युली. कधी मध्ये खायला काही अडचण नाही. ते तू इथे 2 वर्षापासून राहतोय, तर तुला काय वाटतं म्हणजे कसं एक्सपेन्सिव्ह आहे तुझ्या हिशोबाने का कसं आहे, काय विषय? ॲक्च्युली पाहायला गेलं ना खूप एक्सपेन्सिव्ह आहे, बट जर लोकल मार्केटच्या हिशोबाने त्या प्राईस वर्थ म्हणजे ठीक आहे. तुझा पगार एकदम भारी आहे म्हणजे असं काही नाही आहे, बट त्या लोकांचं ट्रान्सपोर्ट झालं, पेट्रोल महाग आहे. पेट्रोल महाग आहे. आता इंटेरियरमधून जर इकडे आणायचं म्हटलं तर त्यांना ट्रान्सपोर्टची कॉस्ट पण द्यावं लागते, तर त्यामुळं. तिरचा क्या लिया? मिरची समा मम्मा इधर कहीं सिर्फ मिर्ची मिलता है ये वाला. हिरवी मिरची आणि त्या पाकिटात हिरवे वाटाणे तुम्ही पाहू शकतात. 10,000 किलो आहे. 10,000 किलो म्हणजे किती झाले? कितने हजार किलो? 10,000. 200 रुपये किलो. मैंने ना रास्ते से खरीदा 7,000 किलो. अरे बट सतीश, इथं टमाट्याची साईज बघ, तू छोटे का घेतलेस? छोटा नहीं है. मी एकट्याला जेवण्यासाठी हा बरोबर, ते पण आहे. हे बघा, शिमला मिर्च आहे, वांगा आहे, गाजर आहे. अरे ये देखो, छोटा शिमला मिर्च भी आहे इधर. हे अंडे बघा, इथं अंडे बघा. हे बघा, इथं नारळ आहे, नारळ पण इथे तुम्ही पाहू शकतात. आणि बघू शकतात असा काय नारळ आहे, ह्याच्यामध्ये पाणी हा आहे, पाणी आहे. आणि तुम्ही पाहू शकतात असं काय. हॅलो, तर मित्रांनो इथे मी आलो, हे इकडे कोंबडी बघा विदाउट इंजेक्शनवाले, काय मोठे चिकन आहेत बे. ये रहेगा 4-5 किलो का रहेगा, आई थिंक सो, इतना बड़ा है. हमारे इधर ब्रॉयलर कोंबड़ी रहते, उसको इंजेक्शन मार के ऐसा फुगाते, और वो ऐसा उनको ऐसा छोड़ेंगे ना, वो चल भी नहीं सकते. हाँ, कैसे चलेंगे? वही क्योंकि इंजेक्शन दिया है पूरा. जैसा कोंबड्या अशाच फिरत आहेत. चला बघू आता. अंडे तुम्ही पाहू शकता, मस्त मार्केट आहे भाई. जे लोकांनी इथे, हां हे पण एक आहे काहीतरी, जे लोक इथे म्हणतात व्हिडिओ, हे कोण दाखवणार नाही, त्यांच्या पाय बांधून ठेवले. अक्का हे इधर पूरा चिकन मिलता है सिर्फ, मतलब मीट मिलता है. अच्छा, ये पूरा मीट वाला जगह है, जास्त दिखाते नहीं, बट इधर से आप देख सकते हैं, अंदाज़ा लगा सकते हैं. मतलब है भाई, मीट का भी अलग जगह दिया है. मतलब अपने इंडिया में जो है असतं वेजिटेबलसाठी वेगळं. मैं थोड़ा ये हो गया कि मतलब ऐसे कंट्री में भी ऑर्गेनाइज है कि मीट अलग है और क्या बोलते हैं वेजिटेबल्स अलग है. मतलब और नेक्स्ट लेवल था, मतलब ऑर्गेनाइज रखा है ये लोगों ने प्रॉपर, ऐसा कि ये नहीं है कि मीट में ही एक साथ रखा है और ये, तर एक चांगलं आहे भाई, ऑर्गनाइज लागा. ट्रेडिशनल. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, ही सीट आहे किसका आहे, गोट के चमड़ी का. गोट के चमड़ी. अच्छा, हे जे बघू शकता ते गोटच्या चमडीचं आहे. सीट आपके घर पे भी था, वही सेम ही है ना? हाँ. अरे अदरक, ये क्या है? मस्टर्ड नहीं, माउथ मस्टर्ड. हाँ मस्टर्ड आहे, मतलब मस्टर्ड. हां, मस्टर्ड सॉस. तर मित्रांनो आता आपण आले फ्रूट मार्केट, बाजूलाच आहे. तुम्ही पाहू शकतात केळी, बाईसाहेब इथे केळी मजबूत मोठी आहे. आता विचारतोय, इतकं केळीचं उत्पन्न होतं आणि तरी पण तो 15,000 म्हणतोय. 15,000 बोलतो. 15,000 म्हणजे किती झाले आपले 300 रुपये. पहिल्यांदा एवढा मोठा केळं बघतो मी आयुष्यात. एवढा मोठा केळं बघितला नाही. आम्ही बघितलं आहे, आमच्या इथे मोठी केळं विकतात, बट एवढा मोठा नाही बघितला आहे भाई. हा कितीचा आहे भाई? इंडी 10 काय आता बोलू भाई, कसला मोठा केळं आहे बघा. हा इकडचा आंबा तुम्ही पाहू शकता, ते बघा, हे बघा, विचित्र आहे थोडा, मोठे मोठे आंबे आहेत. आता आपल्या सतीश भाईने नंबर हा जो आहे याला भाई पिशवी ठेवलंय. हे सतीश चाइल्ड लेबर आहे, हा जो 20 नंबर. हा हे सतीश जाम चुकीचं करतोय, त्याला काय ठेवलायस तू? अरे त्याच्याकडे बघून आता त्याला पैसे द्यायचे रे. मग मी पकडलं असतं, मला पैसे दे, मी त्याच्याहून गरीब आहे. ओके, त्याला न काम करता पैसा दिला ना तो माजेल, त्याच्यामुळे त्याला पैसा देऊन. हाँ, तो एक चांगला है. तर इकडे एक अच्छा है कि उसने कि बताया कि भाई हम लोग किधर भीख मांग के पैसा खाने से अच्छा ऐसा करके भी पैसा कमा रहे. ठीक है, अच्छा चलो कोई नहीं, वो कंट्री के हिसाब से एटलीस्ट काम तो कर रहा है, वो घर पे बैठ के टिकटॉक नहीं देख रहा है. तर मित्रांनो आता आपण शूज मार्केटमध्ये आलो आहे. तर इथे बघा, कॉपी नहीं, ये ब्रांड नहीं ओरिजिनल है. ओरिजिनल नहीं है रे, लेकिन यूज्ड है. Used है. अच्छा, ये यूज मार्केट में है, मतलब इधर सब यूज मिलता है. बघा तुम्ही पाहू शकता. क्या भाई, व्हॉट इज युअर नेम? क्या? डर गया. You can find Adidas, हाँ. Nike, all the brands. बघा इथे फुटबॉलच्या जर्सी पण आहेत भाई, आपण जे घालतो इथे जर्सीज बघा कितीला आहेत. इथे शूज आहे, फुटबॉल जर्सीज, ऐसा सब है इधर.
चलो इधर कपडा भी मित्रांनो मार्केटमधून आता आपण जाऊन आलो इथे आपण सुविनर मार्केटमध्ये. आपण ज्याही कंट्रीमध्ये जातो आपलं काय काम असतं आपला मेडल घेणं. आपल्यासाठी मेडल काय असतं हे बघा, हे आपले असं फ्रीज मॅग्नेट. तर हे मी एक घेतलं आहे बुरुंडीवाला आणि एक इथे आफ्रिकावाला एक घेतलं आहे. तर एक आपल्याला पडलं 100 रुपये म्हणजे यांचे एक 5000ला, हा 5000ला पडला आणि हा 5000ला. आणि इकडे तुम्ही आलात तर म्हणजे भाई बुरुंडीमध्ये तुम्ही विचार करा जर ही वर्ल्डची जर गरीब कंट्री असती तर असं भेटलं असतं का सुविनियर शॉप वगैरे. तर हे मी एक सांगतोय. हां ॲक्च्युली ना खूप सारे शॉप येते पण आज रविवार असल्यामुळे बंद येते. रविवार असल्यामुळे इथे बंद. हां कारण की इथं सांगितलं का 96% ख्रिश्चन लोक आहेत तर ते चर्चला जातात. ते तर झालं. बट मी काय बोलत होतो आपला मेन फोकस काय की आपण एक्सपेन्सिव्ह किती येते. आणि जर ही वर्ल्डची पोरेस्ट कंट्री असती तर सुविनर शॉप पण नसतं. बरोबर आहे. बट इकडे हे सगळं आपल्याला पाहायला पण भेटतंय. खूप मस्त म्हणजे हँडीक्राफ्टेड. ॲक्च्युली हे फायबरच्या याच्यापासून बनवलंय त्यांनी. फायबर खास आहे आपलं ह्याचं ना फायबर आहे ते. म्हणजे ॲक्च्युली एक आपल्याकडे कसं पळसाचं झाड माहिती आहे ना तुला. पळसापासून अशा कशा मुळ्या निघतात. ओके तसंच इकडे झाड आहे त्याच्या मुळ्यापासून ते बनवतात ते. हां आणि त्यांची एक रॉयल काठी आहे लग्नामध्ये वगैरे ते रिप्रेझेंट करण्यासाठी यूज करतात. सोनं लावतात एक काठी राहते एक वट राहतो ना तसाच वट पण या काठीमध्ये पण आहे. तर तेच मला बोलायचं होतं जर एवढं जर असतं गरीब कंट्री पुअर कंट्री हे लोक जे आपल्याला दाखवतात यूट्यूबवर मग इकडे हे सगळं भेटलं असतं का. आता तुम्हाला माहिती आहे मी लाओसला गेलेलो. ती तर गरीब कंट्रीच्या ह्याच्यामध्ये GDPमध्ये फर्स्ट लिस्टवर येत नाही. ही फर्स्ट लिस्टवर येते. तर तेच मित्रांनो बोलतो लाओसला पण गेलेलो. आपल्याला लाओसला सुविनियर मॅग्नेट भेटणं मुश्किल झालेलं. बट इथे बाई भेटतं आहे बघा ना. इकडे असे भरपूर हे अख्खं मार्केट शॉप आहे. बट लोक हे ना दाखवणार तुम्हाला कधी की असं पण शॉप सुविनियर शॉप्स आहेत हे आहेत काय काय आहे. लोक तुम्हाला गरिबी दाखवून व्ह्यूज भेटणार. बट हे आय नो आपल्याला याचे जास्त काय व्ह्यूज येणार नाही. बट लोक हे चुकीचं करतात यार. कंट्रीला तुम्ही चुकीचं दाखवत आहेत. तुम्ही चुकीचं लोक उंची इथे एवढी चांगली लोक आहेत एवढी मस्त आहेत आणि हे नाही कोण दाखवणार. हेच मला वाईट वाटतं. हे आजकालचे यूट्यूबर्स लोकांचं खूप चुकीचं हे करतात. चला आता आपला सतीश भाऊ आपल्या बायकोसाठी गिफ्ट घेतोय. हो ना आता लग्न होणार आहे ना त्याचं ऑगस्टमध्ये. तर आपली ही जर्नी असणार आहे नेक्स्ट लेवल असणार आहे. मलाच माहिती नाही मी कितीला पोचणार आहे काय अँड ऑल. आपल्या ऑलमोस्ट 40 तासाच्या जर्नीनंतर फायनली मी आरुषाला पोचलो आहे. आणि काय माहिती आता माझा राईट अँकल पायाचा दुखतोय